गर्लफ्रेंड चांगली आहे की नाही हे तिच्या वागण्यावर नाही, तू तिच्यासोबत असताना तू कोण बनतोस यावर कळतं. एक मुलगा आला होता, वरून सगळे ठीक, गर्लफ्रेंड केअरिंग, बोलकी, अटॅच्ड. पण तो म्हणाला माझं आयुष्य हातातून निसटतंय. आधी तो डिसिप्लिन्ड होता, जिम, काम, रुटीन सगळं कंट्रोलमध्ये. पण रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर सगळं बदललं. सकाळ तिच्या मूडवर डिपेंड, दिवस तिच्या रिप्लायवर डिपेंड आणि रात्र तिच्या एका ओके किंवा हूंवरती संपायची. त्याचं आयुष्य त्याचं राहिलंच नव्हतं. मी त्याला विचारलं, तू तिच्यावर प्रेम करतोस की तिच्या रिॲक्शनला ॲडिक्टेड आहेस? तो थांबला, कारण तो तिच्यासोबत नसतानाही तिच्या भोवती जगत होता. हे प्रेम नव्हतं, ही डिपेंडन्सी होती. आणि एक हेवी पॉईंट, तो म्हणाला, सर कधी आतून वाटतं हे चुकीचं आहे, पण मी इग्नोर करतो. कारण आपल्याला रेड फ्लॅग्स दिसतात, पण आपण त्यांना जस्टिफाय करतो. ती अशीच आहे, मी ॲडजस्ट करेन, नंतर सगळं ठीक होईल. पण ट्रूथ सिम्पल आहे, जे सुरुवातीला रॉंग वाटतं ते पुढे जाऊन अजून बेकार होतं. मग अशा वेळी काय करायचं? एक सिम्पल टेस्ट करा. ती नसताना तुमचं आयुष्य बेटर होतंय की वर्स? तुमचा फोकस वाढतोय की तुटतोय? तुम्ही स्टेबल आहात की सतत अनइझी? जर उत्तर निगेटिव्ह आहे तर ऑनेस्टली स्वीकारा, तुम्ही प्रेमात नाही तर तुम्ही अडकलेले आहात. लक्षात ठेवा, योग्य नातं तुमचं आयुष्य वाढवतं, चुकीचं नातं तुमचं आयुष्य खाऊन टाकतं. आणि जर तुम्ही अशाच अटॅचमेंटमध्ये अडकलेले असाल, बाहेर पडायचं आहे पण होत नाही आहे, तर त्यावर काम करणं गरजेचं आहे. 1-on-1 काउन्सिलिंगसाठी व्हॉट्सअपवर टॉक असा मेसेज करा 8010093939 या नंबरवर.